आज खरं वाटतं कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पूर्वतयारीसाठी जी बैठक असते त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. पण आज पाऊसही सकाळपासून खूप आहे, अतिशय मुसळधार पाऊस. म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा खूप पाऊस आहे, नाशिकमध्ये खूप पाऊस आहे, गोदावरीला या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे. आणि अशी परिस्थिती जर पुढच्या पावसाळ्यात 1.5 वर्षाने जर असेल आणि त्यावेळेला कुंभमेळा असेल, कारण या दिवसालाच कुंभमेळा येणार आहे, जुलै ऑगस्टमध्येच कुंभमेळा आहे. आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागेल आतापासून, त्यासाठी आम्ही पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व आमचे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, फरंदेताई आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आम्ही सर्व त्या पाहणी करायला आलेलो आहोत. म्हणजे कुठे पुढे अडचण होता कामा नये, कारण हा शाही मार्ग आहे, इथूनच सगळे रथ पुढे रामकुंडापर्यंत जातील. पण आता जर आपण पाहिलं तर इथून कोणी जाऊ शकत नाही, आणि म्हणून मग त्याला पर्याय काय, ऑप्शन काय, आणि म्हणून ते आम्ही बघतोय आणि त्याची तयारी तात्काळ आम्ही या ठिकाणी करणार आहोत. हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात, भाविक येत असतात, त्यांच्या गाड्या पार्क असतात. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेकदा गाड्या या ठिकाणी अडकतात. आज सकाळी सुद्धा अशी एक दुर्घटना घडलेली आहे. काय नेमक्या सूचना असतील प्रशासनाकडून? नाही, निश्चित आम्ही आता पोलीस प्रशासनाला सांगेल, महापालिकेला मी सांगेल की ते बोर्ड फलक लावले गेले पाहिजेत. इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला लावावं लागेल. कारण आता अचानक पाऊस येतो, आपण बघितलं की रेकॉर्डतोड पाऊस या ठिकाणी होतो आहे, वरती होतो आहे, आणि त्यामुळे अचानक पूर येतो. आणि मग कोणाला याची कल्पना नसते की इतक्या जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल. आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही फलके लावू, सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं, किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं, हे आम्ही सूचना देऊ. या ठिकाणी गोदावरीवर काही पूल जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत, 100 वर्षापेक्षाही अधिक आयुर्मान त्यांचं झालेलं आहे. निश्चित आम्ही काही पूल त्या ठिकाणी तोडतो आहोत, नवीनही पूल आम्ही करतो आहोत. त्याचे टेंडरही झालेले आहेत. 4-5 पुलांचे टेंडर आता झालेले आहेत. मला वाटतं एक या आठवड्यातच वर्क ऑर्डरसुद्धा त्यांची होईल. म्हणजे जीर्ण झालेले आहेत. आता हाही पूल आपण जो उभा आहे हा पण जीर्ण झालेला आहे. मधला जो पूल आहे तोही आपण त्या ठिकाणी काढतो आहे. पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने कुठे अडचण होणार नाही, गर्दीचं नियोजन व्यवस्थित होईल यासाठी आमची पूर्ण तयारी चाललेली आहे. नालेसफाईचा मिसळत आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेजमधून बाहेर पाणी येतं चेंबरमधून. पावसाळ्यापूर्वी जे काही महापालिकेची कामं आहेत तेच कुठे ते फोल्ड ठरलेले दावा तेही आम्ही बघतो आहोत. इथे काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी निघतं आहे, आणि त्या स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये काही चुका झालेल्या आहेत, काही टेक्निकल चुका झालेल्या आहेत. पण त्या आम्ही तात्काळ दुरुस्त करतो. मॅडम मला आता तेच सांगत होते, त्याच दाखवत होत्या की बघा हे पाणी ड्रेनेजचं इथून येतं आहे, तिथून येतं आहे. पण या 2-4 महिन्यामध्ये, म्हणजे येत्या कुंभच्या आत, 1 वर्षाच्या आत आम्ही सगळे हे जे सगळे फॉल्ट आहेत, काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करू. आणि कुठेही घाण पाणी गोदावरीमध्ये येणार नाही, ड्रेनेजचं पाणी येणार नाही अशी व्यवस्था करू. ओझरमध्ये एक जण वाहून गेलेला आहे बाणगंगेमध्ये, त्याची काही माहिती मिळाली का, तो कोण होता आणि त्याचं काही? नाही, आपल्याकडूनच मलाही ही माहिती मिळाली. मला गाडी वाहून गेली म्हणून तुम्ही सांगितलं, म्हणून मी या ठिकाणी आलो. पण कोण कुठे ओझरला का कुठे कोण व्हायला असेल तर त्याची निश्चित मी माहिती घेतो. राज्यभरातच अनेक ठिकाणी पाऊस मुसळधार झालेला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, कुठे रस्ते बंद झाले आहेत. एकंदरीतच पूर्ण राज्य पातळीवरती कसं आपत्ती व्यवस्थापन? मला वाटतं आता पावसाळा म्हटलं म्हणजे पाऊस पडणार आहे. कोकणामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी तो आहे. मुंबईमध्ये 2-3 दिवस सततधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. पण सगळं धोक्याच्या बाहेर आहे. आमच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या ठिकाणी नजर आहे. आमच्या NDRFच्या टीम असतील, SDRFच्या टीम असतील, पोलीस यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सगळे अलर्ट आहेत. परवा आपण बघितलं असेल ज्यावेळेला पुण्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये जी दुर्घटना घडली आणि त्यात तो पूलच कोल्याप झाला, पण लगेच 10 मिनिटांमध्येच तिथे NDRFची टीम त्या ठिकाणी गेली. CRPFचा कॅम्प तिथे मोठा बाजूला होता, ते सगळे जवान त्या ठिकाणी धावून गेलेत. सगळ्यांनीच त्या ठिकाणी मदत केली आणि खूप मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळला. सुरुवातीला आपणच बातमी दाखवली की 25-30 लोक वाहून गेलेत, पण त्या सगळ्या वाहणाऱ्या लोकांना स्थानिक गावकऱ्यांनी त्या ठिकाणी अडवलं, त्यांना वाचवलं आणि मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळला.